मॅडम चुकलं माझं, मला माफ कर. बाप सरपंच जरी असला ना तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मानाने. कारण की बाप फक्त 5 वर्ष गावात सरपंच असतो, शिक्षक हा 10, 12, 15 पिढ्या गावातल्या घडवत असतो. तेव्हा त्यांच्याशी मान सन्मानाने बोलायला शिक. आणि काय माहितीये का, सरपंच पद हे बापाला लोकांनी दिलेलं आहे. बापानी भीक मागून मतं गोळा केलेली आहेत. तेव्हा त्या लोकांचा मान ठेवायला शिका. हा? पळा. चला येते मी. मॅडम, मुलाचं काय चुकलं असेल तर माफी मागतो. त्याच्या वतीने आम्हाला माफ नाही करा. तुम्ही नका माफी मागू, फक्त नीट व्यवस्थित बोलायला शिकवा, बस झालं तेवढंच. चल. चला. चहा पेणार का? हा ठेव चार, आलोच. मला बोलायचं होतं थोडं. काय बोल. मगाशी तुम्ही त्या मास्तरीनबाईंसमोर त्याच्या कानफाडात मारली, ते बरं आहे का? अगं मग चुकलं काय त्यात? त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं. अहो शानसूर तर पोरग आहे, बराबरीला आलेलं पोरग आहे, त्याला असं लोकांसमोर मारायचं. हे बघ, मुलगा किती वयाने मोठा झाला ना तरी बापापेक्षा बारीकच असतो. आणि जी गोष्ट चुकीची आहे ना त्यात शिक्षा मिळालीच पाहिजे. मग तो मुलगा शहाणा असो, मोठा असो, छोटा असो, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. त्या मॅडमनी सांगितलं गावात त्याला मार खाल्ला ना. हा, मग काय होणार आहे? त्यात काय कमीपणा वाटायचा आहे? अरे जर चूक केली ना आपण तर त्याची शिक्षा भोगताना माणसाला लाज नाही वाटली पाहिजे. आणि गावात सांगितलं म्हणजे तू काय त्याची पाठराखण करते की काय? अगं चुकलाय तुझा मुलगा, जी गोष्ट चुकीची आहे ना त्याला चूक म्हणलंच पाहिजे. भले तो आपला मुलगा असू नाही तर दुसऱ्याचा मुलगा असू. पण त्याला कमीपणा वाटेल ना. मग कमीपणा वाटेल म्हणजे तो कोण आहे असं मोठं? हा, का सरपंचाचा मुलगा आहे म्हणून सगळं माफ आहे काय त्याला? सरपंचाचा मुलगा जरी असला ना तरी त्याच्या मनावर हे बिंबवू नका तुम्ही कधी की तुझा बाप मोठा आहे, तुझ्या हातून काही गुन्हा घडला तरी चालेल. उलट त्याला धाकात ठेवा, त्याला जाणीव करून द्या की तू लोकांशी नम्रतेत वागलं पाहिजे. आपणच आपल्या मुलांना बिघडवायचं नसतं. मन कठोर करायला लागलं ना तरी चालेल, पण त्यांच्या चुकीची जाणीव त्याला झाली पाहिजे. अहो शिक्षक म्हणजे आज कोण आले? गुरुजन आले ते, त्यांना तुम्ही असं बोलताय उलट पालट. आणि ही शिकवण देणार का तू मुलांना? उलट बोललं तरी चालतंय, तू सरपंचाचा मुलगा आहे. आईची माया कुठेही उपयोगाची नाही. वेळ प्रसंगी चुकीला चूक म्हणलंच पाहिजे मुलांच्या.